नमस्कार मंडळी, भावगीतार्थमध्ये तुमचे स्वागत. मी अजित कोलटकर. आजचं गीत घेऊन आलो आहे. कृब निकुंभ यांचं गीत आहे. संगीत दिलं आहे कमलाकर भागवतांनी आणि गाण्याचे स्वर आहेत सुमन कल्याणपूर. हे गाणं फैयाज आणि कालिंदी केसकरांनी पण गायलं आहे, ज्याच्यात 3 वेगवेगळ्या चाली आहेत. कमलाकर भागवत, वसंत देसाई, पण सगळ्यात मुख्यत्वे करून पॉप्युलर झालेलं ते सुमन कल्याणपूर यांचं. तर गाण्याचे बोल आहेत, भावगीताचे बोल आहेत. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. हे गाणं तसं आजच्या काळात इरिलेव्हंट आहे, कारण याच्यात लिहिलेल्या भावना किंवा याच्यात जी हुरहुर व्यक्त केली आहे गायिकेने, ती मला नाही वाटत आजच्या नवीन मुलींना, नवीन पिढीच्या मुलींना ती भावना मनाला स्पर्शून जात असेल. पण त्याची जी सेंट्रल आयडिया आहे, न्यूक्लियस जे आहे, ते मात्र तेच असणार. कारण मी असं का म्हणतो ते तुम्हाला सांगतो. कारण ती म्हणते घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. आजकाल सगळीकडे फ्लॅट सिस्टीममुळे परसदारही राहिलं नाही. परसदार म्हणजे मागचं जे घराच्या मागचं अंगण असतं ते, त्याच्यामध्ये वाऱ्याला ती पिंगा घालायला सांगते आणि इथल्या जी फुलझाडं आहेत त्याचा सुवास घेऊन तू माझ्या माहेरी जा आणि तिथे बरसात कर. हे का तर सुखी आहे पोरं सांगा आईच्या कानात. प्रत्येक आईला मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा हुरहुर असतेच. अर्थात जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं या भावना अशाच्या अशा या पिढीच्या मुलींच्या मनात येतील असं नाही. कारण आज बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे आणि दिस चेंज इज फॉर गुड. हे काही चुकीचं नाही होत आहे. पण आज वाऱ्याला सांगावं आणि वाऱ्याने निरोप आईला पोचवावा अशी अवस्था राहिलेली नाही. आईची आठवण आली की सरळ फोन उचलायचा, व्हिडिओ कॉल किंवा साधा कॉल करायचा, आपल्या मनातलं सांगायचं, हे आहे. पण त्यामागची तरल भावना फक्त लक्षात यावी म्हणून हे आम्हाला इयत्ता 5वीला होतं बालभारतीच्या धड्यामध्ये. आणि आज सहज सुमन ताईंची काही गाणी ऐकत असताना हे गाणं आलं समोर आणि वाटलं त्याच्यावर व्हिडिओ करावा. तर ती म्हणते की सुखी आहे पोरं सांगा आईच्या कानात आणि आई भाऊसाठी परी मन खंतावत. मन खंतावत आहे तिचं, आठवण येते आईची, भावाची आठवण येते. आणि आईला ती विचारते वाऱ्याच्या थ्रू की अगं या भादव्यात, या भादवा म्हणजे भाद्रपद महिना, या भादव्यात 1 वर्ष होईल का माझी तुझी जे ताटातूट झाली त्याला आता 1 वर्ष होईल. आणि माहेरच्या सुखाला माझं मन आचवतं म्हणजे आठवण येते त्याची, त्या सुखाची, असं ती म्हणते. फिरून फिरून सय येई जीव वेडा होतो. एकदा आठवण यायला लागली मग फिरून फिरून सय म्हणजे आठवण, सय येई आणि जीव वेडा होतो. चंद्रकळेचा ग शेव ओला चिंब होतो. पूर्वीच्या काळी चंद्रकळा म्हणजे काळी साडी ही जनरली संक्रांतीच्या सणाला नववधू नेसायची. तिच्या शेव म्हणजे पदराचं टोक, त्यांनी डोळे पुसून पुसून तिचा पदर ओला चिंब झाला आहे असं ती आईला सांगते. तिला गाईची पण आठवण येते आपल्या. काळ्या कपिलेची नंदा खोड कर फार, हुंगू हुंगुनिया करी कशी ग बेजार. मी जेव्हा गोठ्यात जायचे त्यावेळेला आपली जी काळी कपिला गाय आहे तिची नंदा नावाची मुलगी ती माझ्या जवळ यायची, सगळीकडनं हुंगायची, चाटायची, उड्या मारायची, त्याची मला आठवण येते. परसदारामध्ये पारिजातकाचा जो सडा पडायचा आणि कधी फुलं वेचायला नेशील तू गडे. ती फुलं वेचायला मला कधी नेशील तू. लहानपणीची मला आठवते जी मी दुरडी हातामध्ये धरून तुझ्या मागे दुडू यायची. तू फुलं झाड गदा हलवायची, फुलं खाली पडायची, मी तो सडा वेचायचे, त्याची मला आज आठवण येते. कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय, माया माझ्यावर दाट जशी तुझी माया. जशी आपल्या गाईच्या दुधावर
दाट अशी साय येते, तशीच तुझी जी माझ्यावरची माया आहे ती मला जाणवते, जी दाट आहे. आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला, माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला. मी पुन्हा सांगतो, ही कविता आज रिलेव्हंट नाही आहे, पण त्याच्या मागची भावना आजही तीच आहे. म्हणजे आजही तुम्ही जर एखाद्या नवीन लग्न झालेल्या मुलीला विचाराल तर तिच्या मनात आपल्या आईसाठी याच भावना असतील. फक्त व्यक्त करण्याची तऱ्हा, व्यक्त करण्याची पद्धत किंवा त्या प्रॉब्लेमला स्पेसिफाय करण्यासाठी लागणारे जे रिसोर्सेस आहेत ते आज वेगळे आहेत. त्यामुळे ही जरी या कवितेतले शब्द जरी आजच्या काळात इरिलेव्हंट वाटले तरी सुद्धा ती सेंट्रल आयडिया, जी भावना आहे ती तीच आहे. आणि मी याचा अनुभव सध्या घेतोय. आमच्याच नात्यातली एक मुलगी, जिचे आईवडील नुकतेच तिला भेटून गेले 2-3 वर्षांनी, ती परदेशात असते. तिचा होणारा जीव, तिचा व्याकुळणारा जीव मला दिसतोय, कळतोय. 3 वेगवेगळ्या गायिकांनी वेगवेगळ्या स्वरात म्हटलेली ही कविता, सुंदर कविता तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याचा आनंद घ्या. ही कविता यूट्यूबवर अवेलेबल आहे, सगळीकडे अवेलेबल आहे. शब्दार्थ सुद्धा अतिशय सुंदर आहे. एन्जॉय करा. नमस्कार.